माझ्या बोलण्याचा राग येतो। ही टिळक रोडवर परिस्थिती बघा, एका साईडला रस्त्याचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला हे असं चेंबर तुटून पडलं। हे बघा, हे बघा, ही परिस्थिती आहे। बिचारे ट्रॅफिक पोलीस तरी काय करणार या परिस्थितीमध्ये? कुठनं रस्ता द्यायचा जायला सामान्य नागरिकांना? एक नंबरचं थर्ड क्लास काम करायचं आणि ट्रॅफिक पोलिसांच्या नावाने बोंबा मारायच्या। एक साईडला चेंबरचं काम चाललंय ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे, पण हे दुसऱ्या साईडला या अशा क्वालिटीच्या चेंबर्सचे झाकणं बसवायची काय परिस्थिती आहे ही? हे ट्रॅफिक जाम बघा कुठपर्यंत गेलंय। एक लेन फक्त चालू आहे, एक लेन बघा। परत मी बोलताना ट्रॅफिक नाही दाखवलं की लोक बोंब मारतात। पंडित ट्रॅफिक कुठं जाम आहे? हे काय आहे? हे ट्रॅफिक जाम नाही आहे का? बोंब मारतो बघ, मला असं वाटतं की पंडित बोंब मारतात। हे ट्रॅफिक नाही तर काय आहे? ही काय परिस्थिती आहे? याच्यात पण हे बघा, हे बघा, याच्यात हे दुसरं येतं। हे बघा, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळता विकास पाहूया। हे बघा, ही परिस्थिती पुण्याची। हे बघा काय परिस्थिती आहे, वाह वाह। एक साईडला काम करायचं, दुसऱ्या साईडला चेंबर तोडायचं, तिसऱ्या साईडला बसेस अशा ओढून ताडून आणायच्या। या अवस्थेत पुणे शहर, हे बघा सगळं ट्रॅफिक जाम आहे। कसं काम करायचं? सगळं ट्रॅफिक जाम आहे। एक लेन मधनं ट्रॅफिक कसं पास होणार? हे बघा, कुठपर्यंत ट्रॅफिक जाम आहे बघा। सगळ्याच्या सगळा टिळक रोड जाम आहे। मी बोललो की राग येतो, गुन्हे टाकले जातात माझ्या अंगावर। काय परिस्थिती आहे पुण्याची, वा। सगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरून सुद्धा सामान्य नागरिक अशा अवस्थेत असेल तर काय उपयोग आहे? चुकून माकून एखाद्या महिलेचा ह्याच्यात व्हिडिओ आला तर गैरसमज करून माझ्यावर विनयभंग टाकू नका, कळलं का? मी ट्रॅफिक दाखवतोय, कोणाचा विनयभंग करायची माझी बिलकुल इच्छा नाही। चेंबर तुटलंय, पुढं चेंबर तुटलंय, बस बंद पडली आहे। सगळं ट्रॅफिक जाम आहे। उन्हातानाच्या अशा अवस्थेमध्ये पुणेकरांना ठेवलं जातं आणि बोललं की आमच्यावर विनयभंग टाकले जातात आणि साध्या सुध्या माणसांकडनं नाही तर पत्रकारांकडनं विनयभंग होतो। काय बोलायचं, अवघड आहे बाबा, अवघड आहे। एक साईडला काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला चेंबर तुटलंय आणि एक बस बंद पडली। या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया बघा काय म्हणतायत। सर्व प्रकारचे टॅक्सेस भरून खुश आहात का? काय परिस्थिती भोगतोय आपण? खूप वाईट परिस्थिती आहे। काय बोलणार? घ्या जनतेच्या प्रतिक्रिया ऐका, कसं वाटतंय पुण्यामध्ये?
हां स्मार्ट सिटी वाटते. घ्या, जनता तुम्हाला तुमची अवकात दाखवते. कळलं का? टॅक्सेस भरतात जनता, फुकट राहत नाही. कळलं का? उन्हामध्ये ट्रॅफिक जाम आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. घ्या, जनता पण एन्जॉय करते. मनसेवाले मनसे कसं वाटतंय ट्रॅफिक जाम मध्ये? काय सांगायचं आता, इतक्या लांब ना आलोय असं स्पीडनं. अवघड आहे. इतकं अवघड की आता काही बोलायचंच ना. या जनतेच्या प्रतिक्रिया ऐका. कसं वाटतंय ट्रॅफिक मध्ये? सवयच लागली पब्लिकला. हा, हे बघा, हे फुटपाथ बघा, फुटपाथची अवस्था बघा. हे बघा, काय अवस्था आहे. अरे 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 काय रे बाबा, लोक आहेत हां, थर्ड क्लास क्वालिटीचं काम करतात. थर्ड क्लास. सत्तेत बसलेली भारतीय जनता पार्टी याची जबाबदारी स्वीकारेल का आणि जनतेची माफी मागेल का या सगळ्या परिस्थितीवर? हां, या अशा पद्धतीचे, अशा क्वालिटीचं काम हां, कसं आणि कुठून जायचं पब्लिकनी? ते बघा, हे बघा. साहेब उभे, ट्रॅफिक पोलीस काम करतायत आणि रस्त्याची अवस्था बघा. हे बघा, हे सगळं पाणी साचलंय. साहेब ट्रॅफिक मॅनेज करतात, एकच लेन उघडी. कसं काम करायचं रे? 2 महिने झालं हे मी इथंच राहिलंय. 2 महिने? हो, हे खोदून ठेवलंय. 2 महिने खोदून ठेवलंय. हो, किती वेळा झाले, किती वेळा पडले. आम्ही काही इथंच टिळक रोडला आम्ही राहिलो. टिळक रोडलाच राहिलंय. हो, सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया ऐका. 2-2 महिने तुम्ही कामं करत नाहीत मेन रोडची. कळलं का? स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो, तरी ते लोकांचं काय ऐकणार की नाही ऐकणार? का निवडणुका झाल्या, विषय संपला? हां, काही प्रतिक्रिया द्या, प्रतिक्रिया द्या. कसं वाटतंय ट्रॅफिक जाम मध्ये? कसं वाटतंय ट्रॅफिक जाम? एक नंबर वाटतंय बघा पब्लिकच्या प्रतिक्रिया. थँक्यू दादा. हे बघा, आता कसं जायचं? हे बघा, हे बघा, हे चेहरे बघून घ्या. हे सगळे विकास करणारे चेहरे. हे बघा, हे बघा. यांनीच हा विकास केलेला आहे. त्यांचे चेहरे पण आपल्याला बघायला मिळतात. लाज वाटते रे, अक्षरशः लाज. काय बोलू मी या सगळ्या विषयावर? आपण सर्व प्रकारचे टॅक्सेस भरून अशाच परिस्थितीमध्ये सतत राहतो आणि कधीच बोलायला पुढे येत नाही. आणि बोलायला पुढे एखादा आला तर काय केलं जातं हे मागच्या आठवड्यात आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. हां, सामान्य जनतेतला एक माणूस बोलायला पुढं आला, आता ह्याला बोलायचा अधिकार कोणी दिला? याला हे सगळं काम करायचा अधिकार कोणी दिला? असा पत्रकार प्रश्न विचारत होते. नाही का? हे पत्रकार असे प्रश्न उभे कधी करणार नाहीत आणि सामान्य जनता पुढं बोलायला आली तर त्याच्यावर नको ते आरोप करणार पत्रकार. वा वा, लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणे. अवघड आहे.